refreshing, sir. Day 6 चौथी मॅच आपण पाहतोय स्वराज्य वॉरियर्स वर्सेस डिंग डॉंग अकोले. एक रंगतदार सामना मैदानावरती आपण पाहतोय. स्वराज्य वॉरियर्स वर्सेस डिंग डॉंग अकोले. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पंच घोषित करणार. इस डॉट डिलिव्हरी. दुसरा चेंडू आपण पाहिला प्रगतीपथावरती. ऑन स्ट्राइक बॅट्समन इज अशोक एडे. गोलंदाजी मार्फत आपण धनंजय यांना पाहतोय. पुढील चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाताना आपण पाहतोय. कोणतीही धाव नाही, कोणता धोका नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 1 धाव धावफलकावरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय पप्पू. इट्स अ इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ टीम. जो लूज करतोय त्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येतोय, त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा. बघूया पुढील चेंडू. फटका घेतला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू फटकावला जातोय. निश्चित केली जाते संघासाठी 1 धाव. आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 2 धावा. डीजे ऑपरेटिंग प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी डीजे रिचू शेख यांना आपण पाहतोय. ओहो, परफेक्ट, गुड लाईन अँड लेंथ. ऑफ साईडच्या दिशेने उजव्या एसटीवर टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू हा देखील आपण पाहतोय. अजूनही षटकातील 1 चेंडूचा खेळ प्रगतीपथावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र पप्पू सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती धनंजय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. अप्रतिम, गुड लाईन अँड लेंथ वरती हा चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्तीनंतर स्वराज्य वॉरियर्स संघाची धावसंख्या मात्र 2 धावा धावफलकावरती. बिनबाद 2. स्वराज्य सोबत स्कोरर साहिल शेख यांना आपण पाहतोय. संगमनेर तालुक्यातील नावाजलेला हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. काहीसा अपील आपण गोलंदाज लागतंय स्वराज्य वॉरियर्स संघाला. आणि लागतंय स्वराज्य वॉरियर्स संघाला. आणि संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. बघूया पुढील चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने घेऊन काढलेला चेंडू सीमारेषा बार क्रॉस करताना आपण पाहतोय. अप्रतिम फटका. आणि या चेंडूवरती निश्चित केले जात आहे 4 धावा. म्हणून हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती धनंजय. सामना करतोय पप्पू. चेंडू कायचा हवेत जाताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतो. चेंडूवरती क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित केली जाते. दुसरी धाव. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. पप्पू अँड अनिकेत कडनं आपण पाहतोय. धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने 14 धावांवरती. 1 बाद 14. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला स्वराज वॉरियर्स ग्रामपंचायत सदस्य कोतुळ आदरणीय सागर शेठ घोलप आणि निर्भीड पत्रकार संजय फुलसुंदर यांचा संघ एका बाजूला आहे, तर मुकुंदजी लहामटे आणि इंजिनियर रवी हासे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
हे दोन संघ आता एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डाय अशी लढत आहे. मागच्याही मॅचमध्ये आपण पाहिलं घनश्याम सोढीजी यांना खूप चांगली बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये देखील त्यांना खेळावं लागेल. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, मागे सरत खेळण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. अतिरिक्त उसळी देखील घेणारा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. धनंजय बिनताडे ॲज अ आयकॉन आहेत. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 14 धावा, 1 गडी बाद, षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना अनिकेत रोडे आयकॉन आणि घनश्याम सोढीजी आयडॉल हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वराज वॉरियर संघासाठी. यावेळेला शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु हा चेंडू प्रॉपर बॅटवर येऊ शकला नाहीये. मिडल प्रॉपर झाला नाहीये. तिथे थोडंसं फंबल होताना पाहायला मिळते, परंतु 2 मध्ये त्याचं रूपांतर होणार नाही. एकच धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती 15 धावा. सुंदर आयोजन, बहारदार असं नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेतृत्व आदरणीय योगेश शेठ देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतो आहे. आज 6वा दिवस या स्पर्धेचा. चांगला बॉल इथे सुनील खर्डे चेंडूला अडवण्यासाठी जर पाहिलं तर बरीचशी मेहनत करताना पाहायला मिळालेत, परंतु त्यांच्या हातामध्ये बॉल कॅरी होऊ शकला नाही, गॅदर झाला नाहीये. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. बॅटचा स्पर्श जरी होता परंतु तिकडे कॅच कॅरी केला गेला नाहीये. अनिकेत रोडे सारख्या एका फलंदाजाला तुम्ही जीवदान इथे दिलेला आहे. आयकॉन खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये 2 लागोपाठचे चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवर ते बाद झाले होते. एक महत्त्वपूर्ण मॅच, डू ऑर डाय अशी लढत, या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवणारी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. धनंजय चांगला फटका इथे हुक करण्याचा प्रयत्न, बॉल लॉंगलेगच्या दिशेने जातो आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. 2 धावा आल्यात. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा बनवलेल्या आहेत. 1 गडी बाद, 18 धावा. गोलंदाजांचं कौतुक असेल, 3 ओव्हरमध्ये त्यांनी आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला बंदिस्त ठेवलेलं आहे. 3 ओव्हर नंतर 1 गडी बाद, 18 धावा. स्वराज्य वॉरियर्स वर्सेस डिंग डोंग अकोले. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर आपण पाहतोय 18 धावा धावलकावरती स्वराज्य वॉरियर्स संघाकडनं. स्टार्टिंग एंड वरती आता मात्र अनिकेत रोडे गोलंदाजी मार्गवरती काहीसा बदल आपण पाहतोय. पहिला षटक वैयक्तिक हेमंत परदेशी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. सांघिक 4थं षटक प्रगती पथावरती. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इंतजाम बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो आगे पूरा आसमान बाकी है. जाऊया आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्गवरती हेमंत परदेशी, सामना करताना अनिकेत रोडे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, अप्रतिम मारा, गुड लाईन अँड लेंथ वरती टाकलेला चेंडू हेमंत परदेशी यांच्याकडनं. आता मात्र सूर्य एक फटका घेतला जातोय, फटकवला जातोय चेंडू डीप मिडवेच्या दिशेने आणि सेफली झेल देखील त्या ठिकाणी टिपला जातोय. विकेट नंबर 2 आपण पाहतोय. आयकॉन प्लेयर अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार क्रिकेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. खूप चांगला झेल आपण तिथे नवनाथ हटवळे यांच्या माध्यमातून पाहतोय. चांगलं जजमेंट आपल्याला बघायला मिळालं आणि विकेट तिथे येताना पाहायला मिळतंय. संघाचा आयकॉन अनिकेत रोडे बाद झाला. या अगोदर त्याला एक जीवदान मिळालं होतं, परंतु त्यानंतर गोलंदाज हेमंत परदेशी आले आणि हेमंत परदेशीनं त्याची मोठी विकेट संघाला मिळवून दिली आहे. चांगला कॅच नवनाथनं पकडलेला आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं डिंगडॉंग अकोले संघाला क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये हा संघ चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. विकेट मिळाली आहे. फलंदाज आयकॉन अनिकेत बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खेळाडू सूरज गायकवाड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हेमंत
कमी गतीने टाकलाय आणि इथे सुद्धा चूक घडली आहे. अजून एक कॅच ड्रॉप होत असताना दिसतो आहे. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सूरज गायकवाड यांची विकेट मिळवण्याची संधी होती, परंतु इथे झेल निसटला. एक जीवदान मिळाले इथे सूरजला देखील पाहूयात, परंतु इथून पुढे सूरज कशा पद्धतीने खेळ करतो ते बघणं बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपण सातत्यानं पाहत आलोय आणि या मैदानावर देखील अनेक घटना अशा पाहिल्यात आपण. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवला इथे फलंदाजापासून. बॉलच्या लाईनमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता सूरजने, परंतु बॅट आणि बॉलमध्ये मिलाप नाही आहे. डॉट बॉलची नोंद तिथे होताना दिसते आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं घनश्याम सोनीजीने चांगला खेळ केला होता. याही मॅचमध्ये तो चांगला खेळतोय, परंतु त्याला साथ देणं फार गरजेचं राहणार आहे, कारण ही मॅच बरीचशी महत्त्वाची आहे. एका बाजूला ग्रामपंचायत सदस्य कोतुळ आदरणीय सागरशेठ घोलप आणि एका बाजूला पत्रकार संजयजी फुलसोंदर साहेबांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो मैदानामध्ये इंजिनियर मुकुंदजी रवी हासे आणि मुकुंदजी लामटे साहेब यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजून एक चेंडू निर्धावाला. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून होताना दिसते आहे. स्वतः संघनायक आहेत, त्यामुळे जबाबदारी मोठी आहे आणि त्याला माहिती आहे की या मॅचमध्ये आपल्याला चांगलंच खेळावं लागेल, कारण कोतुळ प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं आहे, या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करायचा आहे. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि खूप चांगला कॅच मारुती पवार यांच्या माध्यमातून पकडला जातोय. आणि या स्पर्धेमध्ये अजून एक निर्धाव षटक, मेडन प्लस 2 विकेट्स हेमंत परदेशीसाठी एकदा जोरदार टाळ्या. शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज निखिल मुठे मैदानामध्ये दाखल होत असताना खूप चांगला कॅच. ॲक्शन रिप्ले पहा. मागे धावत आले, उलटे धावत हा कॅच इथे पकडला जातोय मारुती पवार यांच्या माध्यमातून. 4 ओव्हर संपल्यात, 18 धावा झाल्यात आणि 3 फलंदाज बाद आहेत आणि त्या 18 पैकी 15 धावा आहेत घनश्याम सोनीजी यांच्या. धन्यवाद शाहरुख सर. स्वराज्य वॉरियर्स वर्सेस डिंगडोंग अकोले, दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच, डू ऑर डाय मॅच आपण पाहतोय. धावसंख्या आपण षटक क्रमांक 4 समाप्तीनंतर 18 धावा, 3 बाद 18. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय रोहन गोंदके. गोलंदाजी मार्ग होते रोहन गोंदके. वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक 5वं षटक प्रगती होता वरती रोहन कडनं. सामना करताना पुन्हा एकदा राईट हँडेड बॅट्समन पप्पू. निश्चित उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. इट्स अ वाईट बॉल, कॉल बाय मेन अंपायर. स्वीट चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते आणि धावसंख्या दाबलकावरती 19 धावा. एक धावेच्या मदतीने 3 बाद 19 टीम स्वराज्य वॉरियर्स. इट्स अ नो बॉल, कॉल बाय मेन अंपायर. लॉंग स्टॉपच्या दिशेने हा चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा बाहेर जाताना आपण पाहतोय. या चेंडूवरती टोटल 5 धावा संघासाठी जोडल्या जात आहे. And free chance for पप्पू. पप्पू सोनीजीसाठी फ्री चान्स या ठिकाणी. या 5 धावांच्या मदतीने 24 धावा धावलकावरती, 3 बाद 24. या चेंडूवरती मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलेला फटका. चेंडूवरती आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. निश्चित केली जाते संघासाठी 1 धाव. फ्रीट वरती या ठिकाणी चान्स मात्र घेण्याचा प्रयत्न केला गेला पप्पूकडनं, मात्र चेंडू मिड ऑफच्या दिशेने जाताना आपण पाहिला. 1च धाव या ठिकाणी संघासाठी जोडली गेली. धावसंख्या 25 धावांवरती, 3 बाद 25. षटक क्रमांक 5 प्रगती होतावरती. गोलंदाजी मार्ग होते पुन्हा एकदा रोहन टू निखिल मुठे. ऑन स्ट्राईक बॅट्समन फ्रॉम कोतुळ. and it's a white ball. It's a white ball called by main umpire. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते.
व्हाईट बॉलसाठी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा हा सामना. मॅच नंबर 4 आपण पाहतोय स्वराज्य वॉरियर्स वर्सेस डिंग डॉंग अकोले. जो कोणी हा सामना गमावतोय त्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येत आहे, म्हणून हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय कोथरूड प्रीमियर लीगचा थरार. डे नंबर 6 and it's a white ball confirmed by third umpire. एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. धावसंख्या 26 धावांवरती 3/26 अतिरिक्त धावांचा पाऊस या षटकामध्ये आपण पाहतोय. 4 चेंडू टाकले गेले आणि 8 धावा या ठिकाणी संघाला मिळाल्या. अतिरिक्त जवळजवळ 7 धावा. मात्र एकच चेंडूचा खेळ या षटकात. दुसरा चेंडू ऑफसाइड फटकावला जातोय. मारुती पवार मिसफील्ड करताना चेंडूवरती चेंडू सीमारेषेची धाव घेताना चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. खूप चांगला फटका. ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा पडला, थोडासा बाहेर जाणारा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. बिटवीन द गॅप खाली क्षेत्रामध्ये एक चौकार आलाय. यावेळेला ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला खेळले, परंतु यावेळेस कनेक्शन प्रॉपर नाही आहे. परंतु क्षेत्ररक्षक देखील बॉलपर्यंत पोहोचले. त्यावेळेस 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी नकार देखील आलाय. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 32 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे. आज कोथरूड प्रीमियर लीग ही स्पर्धा आज एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते. नगर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा, अकोले तालुक्यातील सन्मानाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा आता नावारूपास आली आहे. कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन. यावेळेसचा चेंडू मात्र निर्धाव आलाय. खरं तर ही स्पर्धा आयोजित करत असताना त्यामागे असणाऱ्या आयोजकांचे कष्ट मोठ्या प्रमाणात आहेत. रात्रंदिवसांची मेहनत आहे. जरी ही स्पर्धा 7 दिवसांची असली, परंतु त्यामागे मागच्या 2 ते 3 महिन्यांची मेहनत देखील आहे. त्यामुळे आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल. कोथरूड प्रीमियर लीग 6 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होताना दिसत आहेत आणि तिच्या यशस्वीतेमागे असणारं नाव म्हणजे आदरणीय योगेश शेठ देशमुख साहेब आहेत. हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेबांचं मार्गदर्शन सातत्याने या स्पर्धेसाठी आपल्याला आहे आणि युवा नेते योगेश शेठ देशमुख साहेब सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना सांभाळून आणि सर्वांच्या आपुलकीने विचारपूस करून ही स्पर्धा मात्र आपल्यापर्यंत आणणारे योगेश शेठ देशमुख साहेब. वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. बघूयात पंच इथे शहानिशा करतायत. मला वाटतं तिसऱ्या पंचाची मदत देखील त्यासाठी घेतली जाणार आहे. आज 6वा दिवस. आज सुपर 8चा ब गट तुम्हाला खेळताना दिसतो आहे. आज एक संघ जाणार आहे सुपर 8 मध्ये. तर धावफलकावर आपण पाहू शकता धावसंख्या 32 धावा धावफलकावर. एक कमी धावसंख्येचा सामना होतो की काय असाच देखील प्रश्न सर्वांच्या समोर आहे. परंतु घनश्याम जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा येताना दिसत आहेत. 20 धाव्यांवर तो नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळतो. तर रोहन गोंदके या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. यस, नो बॉलचा इशारा इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फलंदाजाला असेल फ्री हिट. मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला तो सुवर्ण संधी आहे. फलंदाजाला एक लायसन मिळालं मोठा फटका खेळण्यासाठी. पाहूयात गोलंदाज रोहन तयार आहे. समोर निखिल मुठे यांना तुम्ही पाहू शकता. चांगला बॉल टप्पा पडलाय गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद इकडे केली जाणार आहे. फ्री हिटचा बॉल होता त्यावर मात्र धावा येऊ शकला नाही. हा चेंडू निर्धाव घोषित करण्यात आला, परंतु रिव्ह्यूची मागणी मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघाकडून घेतली जाते आहे. DRS इथे मात्र घेतला जातो. कोथरूड प्रीमियर लीगचं एक शानदार आयोजन. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आहे. 75,555 रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आपल्याला बघायला मिळतं आणि 75,555 रुपये ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब द्वितीय क्रमांकासाठी 45,555.
सहकार महर्षी सीताराम गायकर पाटील साहेब, चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,555 रुपये हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 25,555 रुपये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि अध्यक्ष जय मल्हार प्रतिष्ठान धामणगाव पाठ कैलास मामा राऊत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. प्रथम येणाऱ्या विजेत्या संघ मालकासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक अर्थात बजाज प्लॅटिना बाईक मिळालेली आहे. सातत्यानं दरवर्षी ज्यांचं योगदान आपल्याला स्पर्धेसाठी असतं, कोतुळचे सुपुत्र आणि ठाण्यातील एक यशस्वी उद्योजक, एक प्रतीत यश उद्योजक आदरणीय सुधीर भाऊ साळवे साहेब यांचं देखील विशेष आभार. द्वितीय विजेत्या संघ मालकाला सुयोग शेठ देशमुख, साईनाथ सायकल मार्ट यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आहे. श्रीकांत शेठ गायकवाड मित्रप्रेम भेळ सेंटर यांच्या माध्यमातून LED TV आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिथे धनंजय आले होते, बॉलपर्यंत कॅच कॅरी करू शकले नाहीये. एकदा पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि इथे दुसरी धाव मिळणार नाहीये, परंतु फलंदाज निखिल यांना माघारी जावं लागेल. धावबादच्या स्वरूपामध्ये निखिल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. तिसऱ्या संघ मालकासाठी LED TV आहे. श्रीकांत शेठ गायकवाड मित्रप्रेम भेळ सेंटर कोतुळ. चतुर्थ क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकासाठी कूलर आहे. डॉक्टर लहानू पोखरकर आईसाहेब आयुर्वेदिक औषधालय यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर नवीन फलंदाज येताना दिसत आहेत. अमोल शिंदे यांना तुम्ही पाहणार आहात. 6वं अंतिमचं षटक सुरे 34 झाल्यात. चांगला बॉल टप्पा. शाहरुखचा धावसंख्या आपण धावफलकावरती, शाहरुखचा धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 38 धावा, 4 बाद 38. हा फटका मात्र अप्रतिम आपण पाहतोय. चेंडू फेकला जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांच्या या चेंडूवरती आपण 6 धावा पाहतोय. लेग साईडच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे. सुरेख फटका. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. सुरेख पद्धतीने खेळून काढलेला फटका पप्पूच्या बॅट मधून आपण पाहतोय. लेग साईडच्या दिशेने आक्रमण केलं गेलं आणि वैयक्तिक 31 धावा. पप्पूच्या बॅट मधनं 17 चेंडू आणि वैयक्तिक 31 धावा. त्यामध्ये एक षटकार आपण मागील चेंडूवरती पाहिला. धावसंख्या 44 धावांवरती. पुन्हा एकदा पावर स्ट्रोक, स्ट्राइक फटका and चेंडू सीमारेषा बाहेर. बॉल गोइंग टू आउट ऑफ द बाउंड्री सर्कल. याही चेंडूवरती 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. पप्पू यांच्या बॅटमध्ये लगातार 2 षटकार आपण पाहतोय. स्वराज्य वॉरियर्स वर्सेस डिंगडोंग अकोले. कॉंग्रॅच्युलेशन स्वराज्य वॉरियर्स. 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 50 धावा धावफलकावरती स्वराज्य वॉरियर्स संघाच्या. महत्वाचे फटके या ठिकाणी पप्पूच्या बॅटमधनं. एकतर्फी झुंज दिली जाते पप्पूकडनं. षटकातील शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. ऑन 6 हॅट्रिक. स्ट्रायकिंग एंडवरती पप्पू. फटका मात्र अप्रतिम. चेंडू फटकावला गेला डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडूवरती काहीशी गडबड क्षेत्ररक्षकाकडनं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धाव घेताना धावबाद होताना आपण पाहतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. शेवटच्या चेंडूवरती आपण 2 धावा पाहतोय. पप्पूला मात्र माघारी परतावं लागलं. षटक क्रमांक 6 ची सांगता, 6 ची समाप्ती. धावसंख्या आपण स्वराज्य वॉरियर संघाच्या धावफलकावरती पाहतोय 52 धावा, 5 बाद 52 आणि 53 धावांचं आव्हान ठेवलं गेले ते डिंगडॉंग क्रिकेट क्लब अकोले संघासमोर. 36 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान. एक जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं आयोजक कमिटी मार्फत.
स्वराज्य वॉरियर्स संघाकडनं पप्पू सोनीजे यांना आपण पाहिलं. एकतर्फी झुंज दिली गेली. 39 धावा पप्पू सोनीजे यांच्या बॅटमधनं. अशोक एडे 2, अनिकेत रोडे 1, सूरज गायकवाड 0 धाव्यावरती बाद झाला. निखिल मुठे 6 अँड अमोल शिंदे 0. 6 षटकांच्या जमातीनंतर 52 धावा 5 बाद 52 स्वराज्य वॉरियर्स संघाकडनं. 53 धावांचं आव्हान ठेवलं जातंय डिंगडॉंग अकोले संघासमोर. जातोय आपण पुन्हा एकदा आमच्या मार्फत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. एक रॅप सॉन्ग पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गासाठी. चिक 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 जी हाँ दोस्तों, चेक 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 चेक. हेलो हेलो आवाज द्या. चेक 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 टेस्ट. हेलो चेक चेक. या इट्स परफेक्ट साउंड बाय डीजे. जी हाँ दोस्तों, दिल थाम कर बैठिए और सुनिए हमारे प्रकार जिनका हम कर रहे थे बेसब्री से इंतजार. हाँ भाई और बहनों, सुनते रहे और सुनाते रहे बाजीराव की मीठी आवाज और रैप सॉन्ग. Ladies and gentlemen, please put your hand together for बाजीराव. हे सॉन्ग आम्ही स्पर्धेसाठी कालच बनवलं. सहकार्य आठवडे सर मार्फत देखील केलं गेलं. प्लीज प्ले द सॉन्ग प्लीज. एक रॅप सॉन्गच्या काही लाईनी. ओहो, how are you guys? It's evening time. Song please. गल्ला लेके आया है तो धूम मचाया जाएगा. हाथ में है गेंद तो यारो आके गोले बरसाएगा. गेंद और बल्ले की जंग है यारो, देखने को मजा आएगा. केपीएल है अकोले की शान, केपीएल है कोतुल की नई पहचान. खेल हो रहा है वजनदार दमदार, डॉक्टर किरण लामटे साहब है आमदार. आइकॉन आइडल से आई नहीं बाहर, कोतुल के युवाओं को नहीं मिला नया द्वार. कोतुल में होगा जबरदस्त घमासान, 7 years यूट्यूब रहिए ऑन. केपीएल 2025 है अकोले की शान, केपीएल है कोतुल की नई पहचान. छोटी बड़ी खुशी हमारी मनाई कैसे जाती है, हर कोशिश पूरी होती नहीं कमी रह जाती है. 12 टीम का है जंग, जो जीतेगा वही सिकंदर. 1 मार्च को यूट्यूब रखिए ऑन, देखिए सेमीफाइनल फाइनल का ठहराव. साहस जज्बा सिख उम्मीद सिखाने का यह रास्ता है. ये खेल केवल खेल नहीं, ये खेल से थोड़ा ज्यादा है. इसमें है महाभारत, इसमें पंचतंत्र की गाथा है. ये खेल केवल खेल नहीं, ये खेल से थोड़ा ज्यादा है. ये देश जहाँ कोई मंदिर कोई मस्जिद माथा टेकता है, ये देश जगह अलग विचार रखता है. इस खेल को कोई मैंने ये सारे फर्क मिलाते हैं, ये किस खेल के मैंने ये सारे फर्क मिटाते देखा है. और तुम बोलते हो कि क्रिकेट खेलने से क्या मिलता है, और तुम बोलते हो कि ये क्रिकेट खेलने से क्या मिलता है. थैंक यू एवरीवन, थैंक यू क्रिकेट लवर्स. थैंक यू बाजीराव. ये बाजीराव नाही, ये बाजीराव सिंगम है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाजीराव यांच्यासाठी. पहिलाच बॉल स्पिच हिट केला जातोय. बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक माफक लक्ष आहे 53 धाव्यांचं, आणि त्या धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर मिळतोय शानदार झकास चौकार. मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार.
शानदार खेल मैदान के अंदर देखने का मौका मिलेगा। स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के और अहमद परदेशी के बल्ले से पहला चौका। 239 चौके इस प्रतियोगिता में और बेहतरीन खेल रहा है। डिंग डोंग अकोले टीम को 49 रनों की जरूरत है और गेंदबाजी का बागडोर संभालने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार। मैंडेटरी पावर प्ले ऑन। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म और 2 विकेट और आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे। बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। सिरे से कम बैक कर रहे हैं। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी गेंद है। नक्कीच चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो कारण पहिल्या चेंडूवर एक चौकार आला होता परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन होताना पाहायला मिळालं। या मॅचला जर जिंकायचं आहे ना स्वराज वॉरियर संघाला तर पुनरागमन कमबॅक ते मात्र करावं लागेल कारण पहिल्या इनिंगमध्ये तुमच्याकडे धावा जास्त नाहीये, बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे आणि त्या धावा रोकायच्यात। जी हाँ, और विकेट चाहिए। अगर ये आप मैच जीतना चाहते हैं तो विकेट की जरूरत है। विकेट की मांग हो रही थी, विकेट आ गया है। यहां से उम्मीदें बढ़ाने वाला ये विकेट है और प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट आपके सफर के लिए बहुत आसान बनाता है। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, इलिव्हेशन मिळालं नाही, जास्त उंची मिळाली आणि तिथे खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आला। ॲक्शन रिप्ले पहा 7S लाईव्हच्या माध्यमातून आणि हा फटका फसल्यानंतर सूरज गायकवाडच्या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य ते देखील कैद करण्यात आले आपल्या कॅमेऱ्यामध्ये। ह्या अगोदर चौकार आला होता त्याच्या विरुद्ध त्यानं पलटवार केलाय, निश्चित पलटवार केलाय आणि एखाद्या शिकाऱ्याला शिकार जाळ्यात अडकली हे बघितल्यानंतर स्मित हास्य येतच आणि त्याच्या चेहरा खुलला होता। एक विकेट, मात्र एका विकेटने काम भागणार नाही। 53-54 धाबा किंवा 50पेक्षा जास्त धाबा तुमच्याकडे आहेत आणि त्या डिपेंड करत असताना तुम्हाला सातत्यानं विकेट पाहिजेत। आपण जेव्हा या भागाकडे येतो तेव्हा ऊस, त्यानंतर आपण बघितलं द्राक्ष, विशेष करून द्राक्षाचे जे गुच्छे असतात ते मला आवडतात, सूर्यला देखील आवडतील। अजून 2-3 विकेट घेतला तर तो द्राक्षाचा गुच्छा येईल आणि समोरचा संघ अडचणीत सापडेल। नक्कीच नक्कीच लागोपाठचे विकेट येणं फार गरजेचं ठरणार आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचा आयकॉन धनंजय मैदानावरती दाखल आहे। बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या हाताने बॉलला ढकललंय, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, जोखीम होती या धावेमध्ये परंतु एक धाव इथे पूर्ण करण्यात आली आहे। 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते। धावफलकावरती आपण जाऊयात। एकूण धावसंख्या 5 आहे। सर या मॅचला जर जिंकायचं तर 53 धावा रोखायच्यात स्वराज वॉरियर संघाला। कॉलबॅकमध्ये एक मॅच आपण पाहिली होती, मला वाटतं समता प्रतिष्ठान संघानं कमी धावसंख्या होती, ती कमी धावसंख्या रोखण्यासाठी समता प्रतिष्ठानचा संघ उतरला होता आणि मला वाटतं काहीतरी 45च्या आतमध्ये धावा होत्या। 6 चेंडू 14 वरती मॅच आली होती परंतु शेवटच्या क्षणी त्यांना मॅच गमवावी लागली। म्हणजे या मैदानावर या धावा तुम्ही रोखू शकता, त्यासाठी पॉझिटिव्ह इंटेंटनं तुम्हाला खेळावं लागेल। यू आर एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा कि यहाँ से वो इंटेंट बहुत इंपॉर्टेंट है। रिवर्स ये शॉट आप जो कहते हैं ना जोखिम भरा है। बल्लेबाज मैदान के अंदर है सुनील खरडे जो ऑन साइड पर हमेशा तगड़ी बल्लेबाजी करते हैं। मेरा जो खेल है खास करके जिस तरह से मैदान के अंदर चल रहा है तो निगाह धनंजय के ऊपर है। ये जो ऐसे खिलाड़ी जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है और फिलहाल चैलेंज किया गया क्या ये देखना बहुत जरूरी है। अंपायर थोड़ा सा रुक कर देख रहे टीवी अंपायर की तरफ और धनंजय ने बिल्कुल चैलेंज किया था, बल्लेबाज ने चैलेंज किया था। उनको लग रहा है कि गेंद सर के ऊपर से जा रही है तो टीवी अंपायर का क्या फैसला होगा देखना बहुत जरूरी है। जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको गेंदबाजी करनी होगी। जैसे आपने 45 के बारे में कहा ना मैच बन गया था, लेकिन वो इंटेन होना चाहिए गेंदबाज का। जहां इस मैच की बात करें तो सुनील खरडे जो बहुत बेहतरीन खिलाड़ी है, धनंजय बहुत अच्छे खिलाड़ी, अगर 2-3 विकेट गिरते हैं ना तो बाकी कोतुल के लोकल खिलाड़ी जो आएंगे और अपना जलवा दिखाएं। लेकिन यहाँ ये 2 खिलाड़ी बीच मैदान पर या 3 ओवर तक खेलते हैं तो गेंदबाजी करने वाले टीम के लिए बहुत मुश्किल हो जाएगी। बघत निर्णय काय असेल कारण हा निर्णय देखील बराचसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अजूनही 48 धावींची गरज आहे डिंगडॉंग अकोले संघाला। आपण सुनील खरडेला एका बाजूला पाहतोय, धनंजय भिंताडेला एका बाजूला पाहतोय। 1 फॉर द ओव्हर देण्यात आलाय आणि हा चेंडू आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये तो मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय। 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या। सूरजचं कौतुक करूयात सर कारण पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये त्यानं फक्त 1 धाव दिली आणि एक महत्त्वाची विकेट मिळवली। जी हाँ, बहुत अच्छा कमबैक इन्होंने किया है। सामने बल्लेबाज सुनील कट करना चाहते थे, बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन बॉडी लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन।
बागे का साथ मिला। पाहुणी मोका हा मारलाय चौका अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका चौका चौका। सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये जे संघाचे लोगो बनवण्यात आलेत, या स्पर्धेचा जो लोगो आहे, टी शर्टवर जो लोगो आपण पाहतो ना, ते लोगो बनवण्यात आले। त्यानंतर या स्पर्धेच्या दररोजच्या ज्या रील्स आहेत, म्हणजे दररोजच्या ज्या घडामोडी आहेत, त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सायंकाळच्या सत्रामध्ये पोहोचवल्या जातात आणि त्या एका व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण दिवसाची माहिती मिळते। हे काम ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, आमचे रोहितजी बर्वे आणि त्यांचा संपूर्ण जो मित्रपरिवार आहे, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल। आणि आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोलेमध्ये 21, 22 आणि 23 मार्च रोजी अजून एक स्पर्धा अकोलेमध्ये आपल्याला बघायला मिळाली। ती मुकुंदजी लहामटे साहेब मित्रपरिवार, आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब मित्रपरिवार, डिंगडॉंग क्रिकेट क्लब अकोले आणि अगस्ती क्रिकेट क्लब अकोले यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। तिथे देखील बऱ्याच प्रेक्षक राजांना मी विनंती करेल, खेळाडूंना विनंती करेल, आपण त्या स्पर्धेचा देखील आनंद घ्या। प्रामुख्याने खेळाडूंना विनंती करेल, आपण त्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी व्हा। निश्चितच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जे टी शर्ट डिझाईन केले ते देखील खूप चांगले आहेत, कारण जे आयकॉन खेळाडू त्यांना स्वतंत्र या ठिकाणी आपण बघू शकता आयकॉनचं तिथे स्टिकर लावलं आहे। त्याचबरोबर खूप छान पद्धतीनं बाकी खेळाडूंचे टी शर्ट आहेत। वेळेवरती भान ठेवायचं, वेळेवरती लक्ष ठेवायचं, बॅकमध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे, टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय, धनंजयला मात्र फारसा कळत नाही आहे, खूप चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती। नक्कीच दोन पुणे जिल्ह्यातील खेळाडू आता एकमेकांच्या विरुद्ध आहेत। एका बाजूला तुम्ही बघणार आहात स्ट्रायकर एंडकडे धनंजय भिंदाडे, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत रोडे यांना तुम्ही पाहताय, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेळाडू आहेत। हे दोन आयकॉन आहेत, एकमेकांच्या विरुद्ध पाहायला मिळतात। अडवा बॅटने खेळलाय, फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये बॉलवरती येणार आहे, 1 बाउन्स कलेक्शन केलं जातं, एक सिंगल इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल। आपण सुनील खर्डेच्या बाबतीत चर्चा करतो, या स्पर्धेतल्या पहिल्या मॅचमध्ये त्यांना अर्धशतक झळकावलं, परंतु त्यानंतरच्या मॅचमध्ये ज्या फलंदाजीसाठी सुनील खर्डे ओळखला जातो ती फलंदाजी होताना पाहायला मिळाली नाही। काल वैजापूरमध्ये महालगाव या ठिकाणी एक स्पर्धा संपन्न झाली, तिथे बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला। 2-3 दिवसा अगोदर पुसद प्रीमियर लीग संपन्न झाली, तिथे बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुनील खर्डेने मिळवला। अशी अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू आहे, आज त्याच्यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत। जी हाँ, जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी जरूर है और शानदार बल्लेबाजी भी करते हैं, ऑन साइड पर खेलना चाह रहे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। सबसे बड़ी बात है, एक खिलाड़ी जब अर्धशतक बना रहा है, देखिए रवि का एक बहुत ही बेहतरीन अर्धशतक आया था, उसके बाद में बड़ी पारी नहीं आई। आज यहाँ इस खिलाड़ी की आप चर्चा कर रहे हैं सुनील के बारे में, तो एक बहुत बड़ी पारी खेलने के बाद वो बड़ी पारी नहीं आई है। निरंतरता आपने खो दी है। गेंदबाज तैयार, रिवर्स में समय मिला और उसका फायदा उठाते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है, रत्नात्मक तरीके से गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। पाहुणी मोका हा मारलाय चौका अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। खूप चांगला फटका इथे आपण पाहतोय, 4 धावा मिळत आहेत, स्विच हिट्स केला जातोय, 4 धावा तिथे प्राप्त केल्या जाणार आहेत। मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला देखील अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघाने। म्हणजे पहिल्या डावामध्ये काय घडलं, राजू पाटेने अर्धशतक झळकावलं, दुसऱ्या डावामध्ये मुन्ना शेखने चांगली बॅटिंग केली, मुन्ना शेखने मात्र अर्धशतक झळकावलं आणि शेवटच्या क्षणी अमोल डुबेने केलेली फलंदाजी ती मात्र एक महत्त्वाचा भाग राहिली त्या मॅचमध्ये आणि तो सामना जिंकला गेला। म्हणजे या मैदानावर तुम्ही 85-80 पेक्षा जास्त धावा सुद्धा बनवू शकतात आणि 50 पेक्षा कमी धावा देखील रोखू शकतात। हा इतिहास या मैदानावर आहे। यावेळेस चांगला फटका आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि लागोपाठचा हा दुसरा चौकार सुनील खर्डे यांच्या बॅटमधून येतोय। पाहुणी मोका हा मारलाय चौका अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। कमजोर गेंदबाजी, जब आप स्टंप के अंदर गेंदबाजी करते, देखिए ये स्टंप के अंदर गेंदबाज स्ट्रॉन्ग जोन है सुनील का, उसी क्षेत्र में आप गेंदबाजी कर रहे हैं और उसका फायदा उठाया। लॉन्ग लेग बॉडी लेग की तरफ एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सुनील खर्डे का, इस चौके के साथ आत्मविश्वास बढ़ता हुआ अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर ये स्ट्रॉन्ग जोन है, उनके पाले में गेंद है, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट, क्रैकिंग स्ट्रोक प्लेड बाय सुनील खर्डे। शिवछत्रपतींचा छावा
मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. त्या खेळाडूकडे ताकद आहे आणि तुम्ही त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू देऊ शकणार नाही. त्यानं पहा ऑन साइडला ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर झालं आणि चेंडूने केली हवाई सफर. तिथे मात्र षटकार मिळाला. आणि सुनील खर्डे जो मागच्या काही मॅच मध्ये शांत होता, या मॅच मध्ये तो आग ओकणारी फलंदाजी करतोय आणि ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 24. मॅचचं समीकरण बदललं आणि आता 24 बॉल मध्ये 29 ची गरज आहे. इस ओवर की बात करें तो मैंडेटरी पावर प्ले में सुनील खर्डे ने शानदार बल्लेबाजी की है. 2 चौके 1 छक्का इनके पारी में. दूसरे ओवर में बेहतरीन बल्लेबाजी बैटर सुनील खर्डे द्वारा. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. गेंदबाजी के गेंदबाज सूरज, सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइकर इन पर धनंजय बिंताड़े. लुक एट दिस फील्डिंग टर्न एंड गली पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग स्क्वायर लेग फाइन लेग इनटू द सर्कल. टप्पा खाते उछाल मिला. ऑफ टाइम के बाहर गेंद को रखा गया था. बहुत अच्छी गेंद थी शपल में और शाहरुख बिल्कुल 5वें स्टंप की तरफ आए थे. अब देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. एक्शन रिप्ले. वो बुलाती है मगर जाने का नहीं. शपल हुए हैं तो वाईट देने का नहीं. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहू शकता इथे हा चेंडू हाताळला गेला. 1 गडी बाद 24 धावा पुढे टाकले. यावेळेस सन्मानपूर्वक खेळला आहे. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील सूरज गायकवाड करताना पाहायला मिळत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण सूरजला पाहिलं. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्यानं बरीचशी काटकसर अचूकता गोलंदाजीमध्ये त्याची पाहायला मिळाली होती आणि या ओव्हरची सुरुवात त्यानं 2 निर्धाव चेंडूनं केलेली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा हा खेळाडू सूरज गायकवाड ॲज अ आयडॉल म्हणून आज तुम्ही त्याला खेळताना पाहता. अगली गेंद बहुत महत्वपूर्ण गया. सेट पर गेंद को पुल किया. स्क्वायर लेग पर गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं. ये कैच होना चाहिए. धनंजय बिंताड़े बैक टू द पेबल. सूरज ने दूसरी सफलता प्राप्त की है और एक बहुत बड़ी सफलता. और 1 विकेट चाहिए. और 1 विकेट आएगा तो ये मैच ऑन हो जाएगा और वही काम सूरज कर सकते हैं. बाकी दूसरी तरफ से सपोर्ट नहीं मिल रहा है. धनंजय बिंताड़े निराशमन के साथ डगआउट की तरफ जा रहे हैं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. धनंजय बिंदाडे देखील माघारी गेले. आपण मागच्या ओव्हरमध्ये चर्चा केली सर. तुम्ही सांगितलं की ज्या फलंदाजाने अर्धशतक बनवलं त्यानंतरच्या मॅचमध्ये तो फलंदाज चांगला खेळ करताना दिसला नाहीये. धनंजय बिंदाडेने देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतक बनवलेलं आहे, परंतु त्यानंतरच्या मॅचमध्ये तो देखील बराचसा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो आणि या मॅचमध्ये देखील तो लवकर बाद झालाय. जी हाँ, वही एक बार फिर हम चर्चा करें निरंतरता. सुनील की गाड़ी पटरी पर है, जो पिछले ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी का 2 चौके और छक्के जड़े, लेकिन उसके बाद में क्वालिटी गेंदबाजी खास करके सूरज की बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. अगर 2 विकेट और आएंगे तो मैच में मजा आएगा. नहीं विकेट आएंगे तो गेंदबाजों के लिए बहुत मुश्किल होने वाली है. राइट और 2 विकेट. बढ़िया गेंद टपका दी गेंद अंदर की तरफ आई गया. रक्षात्मक तरीके से खेल दिया. कमर पर गेंद को फील किया गया. खुद गेंदबाज चले गए थे. मैच ऑन है, मैच ऑन है. मैदान के अंदर चल रहा है घमासान और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखे ऑन, गेम इज ऑन. सूरज भी मैदान पर चमक रहे, शानदार गेंदबाजी कर रहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत पहा आणि 4 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाहीये, परंतु एक महत्वाची विकेट देखील मिळवली आहे धनंजय बिंताडेची. नाव सूरज गायकवाड गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर नवनाथ यांना तुम्ही पाहता. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह केलाय. शतरक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल इथे प्राप्त केली जाणार आहे. नवनाथला माहिती आहे या मॅच मध्ये विकेट किती महत्वाचे आहे. तो सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसतोय. आल्याबरोबर तुम्ही जर बघितलं ना तर थोडंसं इंटेलिजंट, थोडंसं चातुर्याचं क्रिकेट त्याला दाखवलं आणि एक सिंगल प्राप्त करत ऑफ द मार्क खातं उघडलंय. संयम चाहिए क्रिकेट में. जैसे कि हम टेम्परामेंट, टेक्निक और टाइम की चर्चा करते हैं तो वो संयम आपके पास होना चाहिए, क्योंकि एक गेंद आपका शिकार भी कर सकती है. अगर 2 विकेट गिर गए तो परेशानियां बढ़ सकती है. वो ड्रीम बॉल डालने हैं सूरज को, वो उतनी काबिलियत रखते हैं. 10 रन दिए, 2 विकेट आपने प्राप्त किए हैं. सतह पर जो सीमेंट का विकेट है, इस विकेट पर गेंदबाजी करना आसान नहीं है. सेट बल्लेबाज सुनील खर्डे सामना करेंगे सूरज का. रिवर्सिव खेलना चाहते थे, हवा में गेंद है. एक हाथ से कैच लपक लिया है. आकाश में सूरज चमक रहा है. एक सूरज जमीन पर चमक रहा है. शाम में अपना नाम करने के लिए सूरज तैयार है. और ये कैच लिया था, उस खिलाड़ी का नाम बताइए. महेश खरात. महेश खरात या मॅच मध्ये अफलातून झेल पकडतो. हा झेल पाहण्यासारखा आहे. तुम्हाला डीजे मास्टर मी थांबवणार आहे, परंतु पहा झेल
तीसरा विकेट आलाय सूरजला सूरज या ठिकाणी तिसरा गडी बाद करतोय. ये देखिए कैच, एक्शन रिप्ले. सुनील खरडे रिवर्सिव खेलना चाहते थे जिसकी जरूरत नहीं थी. ये खराब शॉट था, एक हाथ से कैच लपक लिया है और खुशी का कोई ठिकाना नहीं है. ये भाग रहे हैं, सेलिब्रेशन कर रहे हैं. मैच में मजा आएगा. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग में भंग हुआ. सूरज ने तीसरा विकेट प्राप्त किया है. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. ग्रामपंचायत सदस्य कोतुळ आदरणीय सागरजी घोलप साहेबांच्या वतीने या कॅच साठी 200 रुपयांचं पारितोषिक इथे क्षेत्ररक्षक महेश खरात आपल्यासाठी दिले जाणार आहे. काय झेल पकडल्या पहा आणि सूरजचं सेलिब्रेशन पाहू शकता आपण. आज खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली आहे सूरजने, कारण कमी धावसंख्या रोखायची आणि ही कमी धावसंख्या रोखत असताना तुम्हाला प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचा आणि याही परिस्थितीमध्ये सूरजनं खूप चांगला खेळ केला. आता मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावांची अजून गरज आहे. मॅच ऑन आहे, अजून मॅच संपलेली नाहीये. कुणी सांगू शकणार नाही की ही मॅच फलंदाजी करणारा संघ एक हाती जिंकेल. हा क्रिकेटचा खेळ. 3 बाद 25, 18 बॉल 28 ची सर अजूनही गरज. आज जो झेल आहे ना तो 7S वरती व्हायरल होणार. ज्या पद्धतीने एका हाताने पकडलंय आणि खूप छान पद्धतीने कामगिरी केली महेश खरातनं. आता त्याचा फायदा सूरजला झाला. ज्या पद्धतीने त्याचा 2 षटकांचा कोटा होता त्याचं काम त्याने केले, परंतु आता जबाबदारी असेल कोतुळच्या खेळाडूंची. 18 चेंडू आणि 28 धावा. नवनाथ एक पर खेल रहे और सागर न्यू बैटर नए बल्लेबाज आए हैं नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए. इस वक्त फ्लैग स्लिप गली पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर है. सुप्रसिद्ध आचार्य आदरणीय चंद्रकांत गीते साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. चंद्रकांत गीते साहेबांकडून महेश खरातसाठी देखील तर कॅचसाठी 200 रुपयांचं बक्षीस आलंय आणि नितीन साळवे, अक्षय खरात यांच्यासाठी मोहन खरात यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक येतंय आणि नवनाथ हडवळेच्या बॅटमधून एक शानदार फटका. धावा मिळतील 4. चौकार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. सनी घाटकर यांच्या वतीने देखील महेशच्या त्या कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. एंजॉय करने के लिए मौका मिलेगा. सनी जी हमारे साथ है. इनके होटल का नाम है एंजॉय. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ड्राइव किया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. मॅच अभी भी समाप्त नाही. तुम्ही बरोबर म्हणालात की मॅच संपलेला नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. क्या बात आहे. नाही, आपण या अगोदर देखील चर्चा केली की पॉझिटिव्ह इंटेंटनं तुम्हाला खेळावं लागणार आहे. म्हटलं जातं की पराभव सर्वात अगोदर मनात होतो आणि त्यानंतर तो रणांगणात होतो. त्यामुळे तुम्हाला मनात निश्चय करावा लागेल की नाही, आम्ही हा धावा रोखणार. जी हाँ, बिल्कुल. मन तो सभी के पास होता है लेकिन मनोबल सबके पास भी होता है. विकेट की तलाश. इस बार बल्लेबाज का खेल खल्लास और मैच में मजा आएगा. टीवी ऑन रखिए 7S पर मजा आएगा. कहीं मच जाएगा. एक ब्रेक के साथ वापस आएंगे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. शुक्रिया डी से. फिलहाल इस वक्त बहुत ही महत्वपूर्ण सफलता मिली है. विकेट चाहिए और विकेट गुच्छे में चाहिए और वो गुच्छा अंगूर का होना चाहिए. इस वक्त 4 विकेट गिर गए हैं. बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज डगआउट की तरफ जा रहे हैं. 4 विकेट के नुकसान पर 15 गेंदों में 21 रनों की जरूरत है. पिछला मैच पैसा वसूल हुआ था. ये भी एक रोचक मुकाबला बीच मैदान पर हो रहा है. सूरज ने तो 3 विकेट चटकाए. उसके बाद में गेंदबाज जो आए हैं बढ़िया गेंदबाजी कर रहे. अशोक वेडे बहुत बढ़िया गेंदबाजी कर. एक खराब गेंद के बाद इन्होंने बढ़िया गेंदबाजी की है और विकेट प्राप्त किया. 15 गेंदों में 21 रनों की जरूरत है. ऑफ टाइम के बाहर गेंद. इस बार क्या ढूंढा, गेंद चली गई लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. जस्ट वेरी गुड ड्राइव टुवर्ड्स द लॉन्ग ऑफ रीजन. देयर इज अ फील्डर ऑन टू द बाउंड्री लाइन. गुड फील्डिंग एंड वेरी गुड थ्रो टुवर्ड्स द नो स्ट्राइक एंड बैट्समैन क्रॉस ओवर फॉर सिंगल एंड नाउ स्कोर मूव्स ऑन 33 लॉस ऑफ 4 विकेट. क्या बात आहे. तीनही भाषांमध्ये ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं आदरणीय प्रशांत जाधवडे सर. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर बघितलं ना तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आपण त्यांचं समालोचन ऐकत आलो. यावेळेस एक सुंदर फटका येतो. धावा मिळणार आहेत 4. येणार आहे
एक शानदार चौकार. खरं तर महाराष्ट्र भूषण प्रशांत आदवडे सरांच्या शिरपेच्या तर रोल्या 11वे आभूषण. खरं तर सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात तब्बल 30 वर्ष उल्लेखनीय भरीव काम ज्यांचं आपल्याला बघायला मिळतं. भारतातील 12 राज्यांमध्ये ज्यांनी आपल्या समालोचनाचा ठसा उमटवला ते सुप्रसिद्ध समालोचक आदरणीय प्रशांतजी आदवडे सर. चिपळूण तालुक्यातील रावळगाव खेळमाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार नुकताच ज्यांना 2025च्या 32व्या पर्वामध्ये आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये देण्यात आला. आणि या निमित्तानं कोकणचं रत्न महाराष्ट्र भूषण प्रशांत आदवडे सरांच्या शिरपेच्यात हे 11वं आभूषण जे मात्र रोवलं गेलं. फार मोठा इतिहास आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशांत आदवडे सरांनी भारतातील महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये समालोचन केलं. 4 ओव्हरनंतर 4 गडी बाद 41 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावेंची आवश्यकता आहे. आज आपण जर बघितलं तर कर्नाटक असेल, केरळ असेल, राजस्थान असेल, चेन्नई, हरियाणा, कोलकाता, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं ते प्रशांत आदवडे सर आज कोतुळ नगरीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कॉर्पोरेट शील्डच्या मॅचेस असतील, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस असतील, कल्पेश कोळी प्रबोधन T20 पिंक बॉल क्रिकेट स्पर्धा, टेनिसमधील अखिल भारतीय स्तरावरील 26 स्पर्धा, गोवा कबड्डीची लीग असेल, महामुंबई कबड्डी लीग असेल, अखिल भारतीय स्तरावरील शूटिंग बॉल स्पर्धामध्ये देखील दर्जेदार समालोचन ज्यांनी केलं ते प्रशांतजी आदवडे सर आज अकोले तालुक्यातील या मानाच्या स्पर्धेमध्ये आहेत. यावेळेस देखील निर्धाव बॉल गोलंदाजी करण्यासाठी मतीन आलेत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे ते गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल निर्धाव येताना दिसतोय. अच्छा स्टार्ट किया गया है, गेंद में 12 रनों की जरूरत है. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, यहाँ मौका बन सकता है. थ्रो अगर बेहतर होगा तो काम होगा तमाम. एक की हो रही थी मांग और तालमेल के कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. मैच ऑन. एक बार फिर मजा आएगा मुकाबले में. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. आता या सामन्याची सर्व धुरा, सर्व जबाबदारी ही नवनाथ आडवळे यांच्या खांद्यावर आली आहे. कारण इथून पुढे आता नवनाथला खेळ करावा लागेल. नवनाथची विकेट जर मिळाली तर मग गोलंदाजी करणारा संघ देखील या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो. कारण मॅचचं समीकरण आता बदललेलं आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 10 आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची अजूनही गरज आहे. कोतुळ प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेतृत्व योगेश शेठ देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आणि योगेश शेठ देशमुख साहेबांचा सर्व जो मित्र परिवार आहे, सर्व कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब प्रत्येकाने त्यांना साथ दिली आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं नेतृत्व म्हणजे योगेश शेठ देशमुख साहेब. आणि म्हटलं जातं की सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, लेकिन सबसे दूर वही जाता है जो सबको साथ लेकर जाता है. आणि ते नेतृत्व म्हणजे योगेश देशमुख साहेब. क्या बात है शाहरुख, बहुत ही अच्छी बात आपने बताई है. और 10 गेंदों में 12 रनों की जरूरत, 41 5 विकेट के नुकसान पर. इस ओवर की अगली गेंद ज्यादा सफल हुए थे, काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए थे और कमाल की गेंदबाजी हो रही है. क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर और दर्शक तो यही देखने के लिए आते हैं ना. 9 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है. सामने एक बहुत ही मजेदार खिलाड़ी है, धुरंधर खिलाड़ी है, लेकिन काबिलियत है गेंदबाज के पास. बढ़िया गेंद को घुमा रहे हैं, टप्पा खाते घुमाव मिल रहा है. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. 9 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. मतीनशी एक आत्मविश्वास या खेळाडूचा देखील वाढलेला आहे, कारण या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक मिळवली आहे त्याने. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये याही वेळेस संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. मॅच ऑन आहे, अजून मॅच संपलेली नाहीये. अजून कोणी सांगू शकणार नाही की ही मॅच फलंदाजी करणारा संघ जिंकेल. बनवायचे किती होत्या? फक्त 53 धावा आणि काय मॅच आली आहे सर. बिल्कुल एक पैसा वसूल मैच है, उसमें कोई संदेह नहीं है. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर कड़क शॉट. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. एक महत्वाचा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नवनाथ आडवळेच्या बॅटमधून. आपण या अगोदर देखील चर्चा केली सर
की नवनाथ हडवळेच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे आणि जोपर्यंत नवनाथ आहे तोपर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला मॅच आहे. परंतु नवनाथची विकेट जर मिळाली तर अजूनही मॅचमध्ये रंगत आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना त्यासाठी जावं लागेल. नवनाथ 22 धावांवर नाबाद आहे. संघाची धावसंख्या 47. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावेंची आवश्यकता. जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त, मेहनत किए बिना हासिल तो तख्तो ताज नहीं होते, अरे ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. बैकफुट चले गए, क्या ढूंढा, टाइमिंग बेहतरीन, लेकिन पॉइंट बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए जाएगी. शानदार बल्लेबाजी करते मैदान के अंदर बल्लेबाज नवनाथ, नाथांचा नाथ नवनाथ. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और नवनाथ के बल्ले से ये लगा शानदार 4. इस वक्त केवल 2 रनों की जरूरत है. 2 गेंदें जो मती की थी थोड़ी खराब थी, बाकी 4 गेंदों में बहुत अच्छी गेंदबाजी, एक सिक्सर और चौके ने कहानी बदली है. डिंग डोंग अकोले अब ये अकेले नहीं है, ये अकेले नहीं है और नवनाथ ने कहा अकेले है या अकेले काफी है. टाइमिंग के ऊपर ये टावर देखिए, यहाँ से टावर भी बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि मोबाइल बढ़ गए हैं और मोबाइल के लिए टावर की ज़रूरत, मोबाइल के लिए सिम की ज़रूरत है और ये मुकाबला जीतने के लिए एक अच्छे टीम की ज़रूरत है. तब जाकर आपका वो ड्रीम पूरा हो जाएगा और बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में डिंग डॉग अकोले टीम का. 51ला 5 आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजून 2 धावांची आवश्यकता आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपलं हे समालोचन कक्ष दाखवलं जात आहे, जिथे आमच्यासोबत आदरणीय प्रशांत जाधवडे सर देखील जॉईंट झालेले आहेत. सुंदर समालोचन ज्यांचं आपण या अगोदर देखील ऐकलंय. 6 चेंडू आणि 2ची गरज गोलंदाजीसाठी. गोलंदाज यावेळेस एक सिंगल घेण्याचा मानस आहे आणि यस, एक धावी ते पूर्ण केली जाते लेग बाईसच्या मदतीने. स्कोर इज लेवल. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. तो कोतड़ेश्वर कैटेट्स अगले मुकाबले के लिए आपको तैयार रहना होगा. आज टिंग डॉग टीम ने वापसी का बिगुल बजाया है. नवनाथ की शानदार पारी, जबरदस्त बैटिंग कर रहे हैं. टपकाते गेंद नीचे रही है, क्या ढूंढा, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है और इसी के साथ यह मुकाबला खूबसूरती के साथ जीता है डिंग डोंग अकोले टीम ने. और इस मुकाबले में नवनाथ का शानदार प्रदर्शन, 26 रन 10 गेंदों का सामना करते हुए अब अगला मैच जिसका टॉस हो जाएगा. नक्कीच. आणि स्वराज वॉरियर संघाचा देखील मनापासून आभार. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरजी घोलप आणि संजयजी फुलसुंदर यांचा संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपलं मनापासून आभार. आणि आपला संघ खूप चांगला खेळला या स्पर्धेमध्ये. पुढच्या काही मॅचेससाठी आपल्याला बेस्ट लक. चला टॉससाठी डिंग डॉंग अकोले संघाचे संघनायक, चला डिंग डॉंग अकोले संघाचे कॅप्टन झाला हेमंत परदेशी आणि कोतुळेश्वर केटर्स. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊयात, अगोदर टॉस आपण इथे करणार आहोत. चला टॉससाठी टॉस करतो आपण आणि लगेच निर्णय घेणार आहोत आणि मॅचला सुरुवात करणार आहोत. टॉस झाल्यानंतर निर्णय घेऊ आणि लगेच मॅचकडे जाऊयात, कारण वेळ आपल्याकडे जास्त नाहीये. आता 5:30 वाजलेत. एक मॅच आपल्याला पूर्ण करावी लागेल, त्यामुळे कृपया करून विनंती असेल, चला लवकर. कॅप्टन झाला कोतुळेश्वर केटरर्स आणि दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग अकोले. चला टॉससाठी मॅन ऑफ द मॅच नवनाथ हडवळे आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत. अगोदर आपण टॉस या ठिकाणी संपन्न